श्री स्वामी समर्थ. एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर ही बारीक करून घ्यायची. नंतर ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं. तूप हे साजूक तूप घातलेलं आहे मी, तुम्ही डालडा पण घालू शकता. आणि ते तूप आणि पिठी साखर एकदम छान अशी मळून घ्यायची. एकदम क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे असं मळून घ्यायची आहे, ती एकत्र करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या मैदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पिठामुळे चव खूप छान येते. चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची, विलायची घालायची. आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं त्या तुपामध्येच आणि साखरेमध्येच. जर तुम्हाला वाटलं ते कोरडं होते तर चमचाभर त्यामध्ये दूध घालायचं आणि हे पीठ छान असं मऊ असं मळून घ्यायचं. नंतर त्याचे छान अशा मस्त नानकटाई तयार करून घ्यायची. तुम्ही बिस्किटही म्हणू शकता आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स असे लावून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व नानकटाई करून घेतली. नंतर एका ताटाला काय करायचं, तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवून ही नानकटाई ठेवायची आहे. नंतर एक कढई गॅसवर मांडून ती प्रीहीट होऊन द्यायची. नंतर त्यामध्ये 1 प्लेट पालती घालायची आणि त्याच्यावर हे ताट ठेवून द्यायची आणि नंतर ते झाकून ठेवून 20 मिनिटं कमी गॅसवर 20 मिनिटं बेक करून घ्यायचं. आपली नानकटाई इथे तयार आहे.